मुंबई मनपातील विरोधी पक्षनेतेपदी किशोरी पेडणेकरांच्या नावाची आज अधिकृत घोषणा। तर भाजपचे गटनेते गणेश खणकर यांचं सभागृह नेतेपदी नाव जाहीर होणार। समित्यांमधील सदस्यांचीही नावाची घोषणा केली जाणार। मुंबई महापालिकेची आज दुसरी विशेष महासभा। मुंबई पालिकेत दुसऱ्या सभेला देखील विरोधकांच्या नगरसेवक आक्रमक। 2:30 वाजले तरी महापौर न आल्यानं विरोधातील नगरसेवक आक्रमक। सभागृहात गोंधळ। काही वेळानंतर महापौर सभागृहात दाखल। भिवंडीत महायुतीत फूट। भाजप पाठोपाठ शिवसेनाही महापौर उपमहापौर पदाची निवडणूक लढवणार। शिवसेना नेते प्रकाश पाटील यांची माहिती। दादांच्या निधनादिवशीच 75 शाळांना अल्पसंख्याक दर्जाचं प्रमाणपत्र दिल्याच्या निर्णयाला स्थगिती। मुख्यमंत्री फडणवीसांच्या आदेशानंतर कारवाई। घटनेची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याच्या सूचना। अजितदादांच्या निधनानंतर एनसीपीच्या आमदारांना भविष्याची चिंता। राष्ट्रवादीचे अनेक आमदार पवारांच्या राष्ट्रवादीच्या संपर्कात। सूत्रांची माहिती। काही आमदारांनी सुप्रिया सुळेंची भेट घेतल्याचीही सूत्रांची माहिती। विलीनीकरणावरून पवारांची एनसीपी वेट अँड वॉचच्या भूमिकेत। रोहित पवारांची पत्रकार परिषद पुढे ढकलण्याची शक्यता। रोहित पवार आज किंवा उद्या पत्रकार परिषद घेणार होते। विलीनीकरणावर योग्य वेळी योग्य पद्धतीने उत्तर देऊ, पवारांच्या एनसीपीतील वरिष्ठांची माहिती। अजितदादांच्या अपघाताचा रोहित पवार खासगी गुप्तहेर संस्थेकडून तपास करून घेणार। दिल्ली दौऱ्यात रोहित पवारांनी 2 खासगी गुप्तहेर संस्थांची भेट घेतली। एका गुप्तहेर संस्थेला तपासाचं काम दिलं जाणार। सरकारी यंत्रणांवर रोहित पवारांना संशय। सर्वच वंगाळ झालंय। माणसाची काही किंमत आहे की नाही? थोड्याफार भावना संवेदना असायला हव्यात की नाही? अजित पवारांच्या निधनानंतर दुखवटा सुरू असतानाही घेतलेल्या निर्णयावर रोहित पवारांची टीका। अजित पवारांच्या विमान दुर्घटनेनंतरचा सुनेत्रा पवारांच्या पहिल्या भाषणाचा व्हिडिओ समोर। अजित पवारांच्या जाण्यानं आपण पोरके झालोत। तुम्ही दादांचं स्वप्न साकार कराल याची खात्री। विजयी उमेदवारांसमोर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडून भावना व्यक्त। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत आज राष्ट्रवादीच्या आमदारांची साप्ताहिक बैठक। देवगिरी बंगल्यावर संध्याकाळी 6 वाजता बैठकीचं आयोजन। झिरवाळ लाचखोरी प्रकरणीही कोअर कमिटीत चर्चा होणार। 2013ला भाजप नगरसेवकांकडून टिपू सुलतानच्या नावासाठी प्रस्ताव। बीएमसीच्या तत्कालीन स्थापत्य समितीकडून प्रस्ताव मंजूर। सपकाळांच्या प्रस्तावाचं पत्र समोर। शहीद टिपू सुलतान मार्ग असं नाव देण्याचा प्रस्ताव आला होता तेव्हा आताच्या मुंबई महापालिका महापौर रितू तावडे समितीच्या सदस्या होत्या। तर ठरावाचे अनुमोदक अमित साटम होते। ट्विट करत सपकाळांचा फडणवीसांवर पलटवार। टिपू सुलतानचे वंशज जर भाजपमध्ये आले तर त्यांनाही मोठी मोठी पदं दिल्याशिवाय ते राहणार नाहीत। सपकाळ यांचा भाजपवर निशाणा। तर उत्तर देताना कुठेही शिवरायांचा अपमान केला नाही। मी माझ्या वक्तव्यावर ठाम। सपकाळांचं स्पष्टीकरण। रामनाथ कोविंद यांनी टिपू सुलतानवर गौरवाची फळं उधळली होती। भाजपनं टिपू प्रकरणी आ बैल मुझे मार असं करू नये। टिपू सुलतान प्रकरणावरून संजय राऊतांचा भाजपवर निशाणा। भाजपने राजकीय फायद्यासाठी अनेकांना टिपूचा गौरव केलाय। भाजपनं फायद्यासाठी टिपूची कबर खणली पण त्या कबरीत ते स्वतःच पडले। सामनातून भाजपवर टीकास्त्र। मालेगाव महापालिकेमध्ये टिपू सुलतानचा फोटो पुन्हा लावणार। उपमहापौर शाने हिंद यांच्या वक्तव्यानं पुन्हा वादाची चिन्ह। भाजप भाषणादरम्यान टिपू सुलतानची स्तुती। शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार अब्दुल सत्तार यांनी महादेवाचं दर्शन घेतल्यानंतर मंदिरात गोमूत्र शिंपडलं। सिल्लोड तालुक्यातील रहिमाबाद येथील घटना। सत्तार यांनी दर्शन घेतल्यानं मंदिर शुद्धीकरणासाठी गोमूत्र शिंपडल्याचा दावा। मुस्लिम माणूस जर मंदिरात देवाचं दर्शन घेत असेल तर त्याचं स्वागत करावं। अब्दुल सत्तारांनी महादेवाचं दर्शन घेतल्यानंतर गोमूत्र शिंपडल्याच्या दाव्यावर अंबादास दानवेंची प्रतिक्रिया। आंदोलनातून जाळपोळ हाणामारी होणं अत्यंत दुर्दैवी। भाजपच्या कार्यकर्त्यांकडून काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर दगडफेक होत असेल तर निषेध करतो। काँग्रेस कार्यकर्त्यांवरील दगडफेकीवर काँग्रेस नेते नितीन राऊत यांच्याकडून निषेध व्यक्त। पुण्यात काल झालेल्या दगडफेकीत जखमी झालेल्या कार्यकर्त्याला हर्षवर्धन सपकाळ यांचा फोन। जखमी कार्यकर्ता काँग्रेस कार्यकर्ता बंटी सातपुतेची सपकाळांकडून विचारपूस।
काँग्रेस कार्यालयावर झालेल्या दगडफेकीत बंटी सातपुतेला 5 टाके पडलेत। काँग्रेसची आज 4 वाजता बैठक। भाजपच्या नेत्यांना अटक करा, पुण्याच्या महापौरांसाठी भाजप शहराध्यक्षांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा मोठं आंदोलन करणार। काँग्रेसच्या शहराध्यक्ष अरविंद शिंदेंचा इशारा। गणेश नाईकांना ठाकरेंच्या शिवसेनेत येण्याची राऊतांची ऑफर। गणेश नाईकांनी स्वगृही आलं पाहिजे। नाईकांना शिंदे विरोधातली लढाई सत्तेत राहून लढता येणार नाही, मूळ प्रवाहात येऊन गणेश नाईकांनी लढाई लढावी, राऊतांचं वक्तव्य। गणेश नाईकांना काल श्रीकांत शिंदेंनी उत्तर दिलंय। गणेश नाईकांच्या टीकेला एकनाथ शिंदेंचं एका वाक्यात उत्तर। अनेक गंभीर विषय असताना वनमंत्री टीआरपी मिळवण्यात व्यस्त। शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार निलेश राणेंची वनमंत्री नाईकांवर टीका। नवी मुंबईचे डोंगर पोखरले तसं आता जंगलं पोखरली जात आहेत, निलेश राणेंची प्रतिक्रिया। विकासाच्या रथाबरोबर स्पर्धा करण्याची तुमची पात्रता नाही, रवींद्र धंगेकरांकडून ट्विट करत गणेश नाईकांवर जहिरी टीका। श्वानांना आपल्या दगडाच्या खाणीत राखाव्या, पैसा ओरबाडावा, असं ट्विट आता गणेश धंगेकरांनी केलंय। एकच अतिशहाणा, तो समजतो सगळ्यांचा बैल रिकामा। कुठल्याही लेखाशी साधर्म आढळल्यास योगायोग समजावा। मनसेच्या संदीप देशपांडेंची नाव न घेता संजय राऊतांवर टीका। राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांकडे 5 दिवसात पुण्याचा अहवाल मागवला। काम न करणाऱ्या पदाधिकाऱ्यांची राज ठाकरेंनी यादी मागवली। पक्ष संघटनेचा अहवाल बनवून पाठवण्याच्या साईनाथ बाबर यांना सूचना। राज ठाकरे पुण्यात पक्ष संघटनेत बदल करण्याच्या तयारीत। मुंबईच्या वांद्रे पोलीस ठाण्यात हजर राहण्याआधी अखिल चित्रेंचं शक्ती प्रदर्शन। मुंबईत बेकायदेशीर जाहिरात बॅनर्स लावल्याप्रकरणी चित्रेंची चौकशी होणार। पोलीस ठाण्यात जाण्यावरून पोलीस आणि शिवसैनिकांमध्ये वाद। घोषणाबाजी करू नका, पोलिसांच्या सूचना। नाशिकमध्ये स्थायी समिती सदस्यांची नावं घोषित। भाजपकडून माधुरी बोलकर, नितीन निगळ, पल्लवी गणोरे, दीपाली कुलकर्णी, इंदुबाई खेताडे, आदिती पांडे, सरिता सोनवणे, जयश्री गायकवाड आणि मच्छिंद्र सानप यांचा समावेश। तर सेनेकडून मयुरी पवार, किरण गमाने, राहुल दिवे, रंजना बोराडेंची नावं जाहीर। कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाचा तिढा पुन्हा वाढला। जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदावर भाजपचाही दावा। दुसरीकडे राष्ट्रवादीकडूनही अध्यक्षपदासाठी हालचाली सुरू। भाजपकडून आता अध्यक्षपदासाठी मोर्चे बांधणी सुरू। कोल्हापुरात महापौर उपमहापौरांचा पदग्रहण समारंभ संपन्न। महापौर रुपराणी निकम यांनी पदभार स्वीकारला। चंद्रकांत पाटील, धनंजय महाडिक, विनय कोरेंच्या उपस्थितीत पदग्रहण समारंभ पार पडलाय। विलास पाटलांना भिवंडी महापौर पदासाठी अर्ज दाखल करण्यास मुभा। विलास पाटलांना शुक्रवारी रात्री आर्थिक गुन्हे शाखेकडून अटक। विलास पाटलांना उमेदवारी अर्ज भरण्यासाठी भिवंडी कोर्टाची अटींवर मुभा। अकोला महापालिकेत पहिल्या सर्वसाधारण सभेत गोंधळ। झोन पुनर्रचनेच्या मुद्द्यावर सत्ताधारी विरोधकांमध्ये खडाजंगी। महापालिकेच्या 4 झोनची पुनर्रचना करण्याचा भाजपनं प्रस्ताव मांडला। छत्रपती संभाजीनगरमध्ये शिंदेंच्या शिवसेनेत गटनेते पदासाठी रस्सीखेच। गटनेतेपदी त्र्यंबक तुपे की किशोर नागरे याचा निर्णय मुंबईत होणार। समर्थकांची वर्णी लावण्यासाठी संजय शिरसाट आणि राजेंद्र जंजाळ यांच्याकडून लॉबिंग। नाशिकमध्ये विरोधी पक्षनेतेपदी ठाकरेंच्या शिवसेनेच्या प्रथमेश गीतेंची नियुक्ती। पक्षश्रेष्ठींकडून प्रथमेश गीतेंच्या नावाचे आदेश प्राप्त। आज होणाऱ्या महापालिकेच्या विशेष सभेत नियुक्ती होणार। नांदेडचे माजी आमदार शंकर अण्णा धोडगेंचा शिवसेनेत प्रवेश। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत धोडगेंचा पक्षप्रवेश। आमदार माणिकराव कोकाटे यांच्या अर्जावरील सुनावणी सुप्रीम कोर्टाने पुढे ढकलली। कोकाटेंच्या आमदारकी प्रकरणी सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडणार होती। छत्रपती संभाजीनगरातील सामूहिक कॉपी प्रकरणात प्रशासनाची मोठी कारवाई। कन्नडच्या जैतापूरमधल्या शाळेतील एकूण 24 जणांवर गुन्हे दाखल। सामूहिक कॉपी प्रकरणात संबंधितांवर निलंबनाची कारवाई सुरू।
मंत्रालयातील लाचखोरी प्रकरणातील आरोपी लिपिक राजेंद्र ढेरिंगेच्या नाशिकमधील घराची झडती, एसीबी कडून झडती दरम्यान महत्त्वाची कागदपत्र जप्त। राज्य सरकारने नोकरीचं आश्वासन दिलं, मात्र प्रस्तावाला मंत्रालयातून मंजुरी नाही। गेल्या काही दिवसांपासून आम्ही आर्थिक अडचणींचा सामना करतोय। पहलगाम हल्ल्यातील मृत संतोष जगदाळे यांच्या कन्येनं व्यथा मांडली आहे। दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या घराबाहेर गोळीबार करणारा शूटर ताब्यात। मुंबई पोलिसांनी राजस्थानमधून शूटरला ताब्यात घेतल्याची सूत्राची माहिती। गोळीबार प्रकरणात आतापर्यंत 4 आरोपी ताब्यात। मुंबईच्या विद्याविहार परिसरात गंभीर अपघातात जखमी ध्रुवमिल पटेलचा मृत्यू। ध्रुवमिल पटेलवर 10 दिवसांपासून उपचार सुरू होते। 17 वर्षीय अल्पवयीन मुलानं दुचाकीवरील जोडप्याला घाटकोपरमध्ये उडवलं होतं। बांगलादेशी घुसखोरांविरोधात मुंबई पोलिसांची मोठी कारवाई। 1.5 महिन्याच्या काळात 60हून अधिक बांगलादेशींना अटक। बांगलादेशींना घुसखोरी, रोजगार आणि आसरा देणाऱ्यांवरही कारवाई। नाशिक महानगरपालिकेत आज सकाळी 11 वाजता विशेष महासभा। स्थायी समिती सदस्यांची नावं गटनेते सादर करणार, तर महापौरांकडून घोषणा होणार। भाजपचे 9, शिवसेना आणि मनसेचे 4, उभाटा आणि काँग्रेस गटाचे 2, राष्ट्रवादीचा 1 सदस्य होणार।